श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आज 21 ऑगस्ट. हा दिवस सर्वत्र जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. आज कुटुंब व्यवस्थांमध्ये झालेल्या बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांचं जीवनमान देखील बदललं आहे. याची कारणं काय आहेत? अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कुटुंबासोबतच समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी काय आहे? तसंच ज्येष्ठ नागरिकांनी देखील बदलत्या जीवनमानानुसार स्वतःमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी 19 ऑगस्ट 1988 रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानंतर 21 ऑगस्ट 1988 रोजी प्रथमच हा दिवस साजरा झाला. देश कोणताही असो, त्या देशांमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न अनेकदा एकसमानच असल्याचं दिसून येतं. ते सोडवताना ज्येष्ठांप्रती आदराची भावना कायम राहावी, त्यांचा मानसन्मान कायम राहावा, यासाठी सामाजिक तसंच कौटुंबिक सदस्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत याविषयी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर आपल्याला सांगत आहेत. झुकताना अनेक सकारात्मक आणि नकारात्मक अनुभव येतात. पारंपरिक दृष्ट्या ज्येष्ठ नागरिकांचा आपण पदस्पर्श करतो, त्यांना मान देतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. वृद्ध लोक किंवा सिनियर सिटीजन आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा अनुभवाचा एक श्रीमंत खजिना असतो आणि वेळोवेळी या खजिन्यातून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आजच्या आधुनिक जगात सिनियर सिटीजनची संख्या वाढत आहे, पण त्याचबरोबर त्या निमित्ताने होणारे गुन्हे, हिंसा, छळ आणि अत्याचार वाढत आहेत. त्यांना वृद्धापकाळात सोडून दिलं जात आहे. बऱ्याच वेळा त्यांची मुलं परदेशात जात आहे आणि त्यांचं महत्वही कमी होत आहे. अशा वेळी कुटुंबाने आणि समाजाने त्यांचं महत्व स्वीकारलं पाहिजे. या समाजवृक्षाची मुळं आपल्या सिनियर सिटीजन मध्ये सामावलेली आहेत. आरोग्याची काळजी करणं, जीवनशैलीचे आजार वाढलेले आहेत. मुळामध्ये आपल्याला काय गरज आहे सिनियर सिटीजनचा? तर त्यांचं आरोग्य जोपासण्याची गरज आहे. त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, त्यांची व्यक्तिगत काळजी केली गेली पाहिजे, सुरक्षा पाहिजे, अन्नपोषण व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांचा सामाजिक सुसंवाद वाढला पाहिजे आणि त्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे कुटुंब म्हणून. या वयात आरोग्य आणि हायजीन खूप महत्वाचं आहे आणि त्याचं विशिष्ट पोषण व्हायला पाहिजे. उत्तम विचारपूर्वक आहार कुटुंबाने त्यांना दिला पाहिजे. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. त्यांचे अनेक आजार असतात जीवनशैली निमित्त. ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, तर त्याचं मेडिकल सुपरव्हिजन घरात व्यवस्थित झालं पाहिजे. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे गोळ्या नसतात, औषधं नसतात, कशी घ्यावी हे त्यांना जाणीव नसते. तर अशा वेळेला त्यांची शारीरिक काळजी घेतली पाहिजे. त्यांचं मेंटल हायजीन ही सांभाळलं पाहिजे. झोप महत्वाची आहे, विश्रांती महत्वाची आहे. तर या सगळ्या गोष्टी वेळोवेळी होतात की नाही हे कुटुंबातील सदस्यांनी पाहायला हवं. या वयात विश्रांती बरोबरच ऍक्टिव्हिटी किंवा कृतिशीलता खूप महत्वाची आहे. सिनियर सिटीजननी ऍक्टिव्ह असायला हवं. यासाठी त्यांनी वॉक घेतला पाहिजे. त्यांच्याबरोबर यासाठी कुटुंबाने वेळ दिला पाहिजे. तशी तजवीज करायला हवी. त्यांचं सोशल सर्कल वाढू द्यायला हवं. वृद्धापकाळी एकाकीपणा खूप जाणवतो, तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रमंडळीत जमू द्यायला हवं किंवा त्यांचं मित्रमंडळ कसं तयार होतं यासाठी शेजारी असलेले सिनियर सिटीजन या सगळ्यांच्या गाठीभेटी करून द्यायला हव्यात. त्यांचे आधीचे छंद जोपासू द्यावे किंवा त्यांना नवीन छंद सुरू करू द्यावे. संगीत आहे, बुद्धिबळ आहे, त्या निमित्ताने त्यांना याच्यामध्ये वळू द्यावं. निसर्गरम्य ठिकाणी त्यांना घेऊन जावं, सिनेमा पाहायला घेऊन जावं. यासाठी शेजाऱ्यांनी आपल्या आजूबाजूला असलेले सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक यांचा ग्रुप करावा आणि त्यांना आपल्या बरोबर घेऊन जाणं. शारीरिक पोषण किंवा शारीरिक एक्सरसाइज घरी कशी नीट होईल याची खबरदारी घ्यावी. त्यांच्याशी गप्पा माराव्यात. आजकाल टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे आणि मग त्यांना व्हॉट्सअप किंवा इतर गोष्टी नाही पाहता आलं तर वाईट वाटतं. तर टेक्नॉलॉजी त्यांना शिकवावी. यासाठी कुटुंबातल्या तरुण सदस्यांनी त्यांना मदत करावी. त्यांचं प्रतिष्ठा, डिग्निटी आणि त्यांचं समाधान कसं होईल हे पाहावं. त्यांची प्रायव्हसी आपण जपली पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं की त्यांना प्रायव्हसी मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टी कुटुंबाने
करायला हव्यात, त्यांचे बौद्धिक क्रियाकलाप कसे वाढतील, त्यांनी पेपर कसे वाचावे, त्यातली कोडी कशी सोडवावी, इतरांबरोबर कसं एकत्र यावं. तर तिथे अशा आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप असावेत आणि जिथे त्यांना साधारणतः या ऍक्टिव्हिटीज मिळाव्यात, म्युझिक मिळावं. तर हे सगळं मला वाटतं कुटुंबाने आणि समाजाने पाहायला हवं. CSR ऍक्टिव्हिटीज वाढल्या पाहिजेत, त्या तेवढ्या दिसत नाहीत आपल्या समाजामध्ये आणि त्या साधारणतः ज्येष्ठ नागरिकांची काळजीच्या दृष्टिकोनातनं, त्यांच्या क्रियाकलापांच्या दृष्टिकोनातनं, त्यांच्या बौद्धिक दृष्टिकोनातनं व्हायला हव्यात आणि त्या वाढायला हव्यात. श्रोते हो, आयुष्यभर कौटुंबिक जबाबदारी पेलताना आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र क्वचितच ज्येष्ठांना समाधानकारक जीवन जगायची संधी मिळते, असं मत अनेक ज्येष्ठांकडून व्यक्त होताना दिसतं. पिढीनुरूप झालेल्या बदलांचा परिणाम ज्येष्ठांच्या जीवनमानावर होत असताना वृद्धाश्रम हे त्यांना आत्मसमाधान देणारं हक्काचं ठिकाण ठरल्याचं निरीक्षण अनेक तज्ज्ञांनी वर्तवलंय. वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करताना देखील अनेक अडचणी येतात. याविषयी बदलापूर येथील सहवास वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक जयंत गोगटे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सगळ्यात ह्या ज्येष्ठ नागरिकांची समस्या म्हणजे त्यांना असुरक्षिततेची भावना असते आणि मानसिक दडपण मोठ्या प्रमाणावर असतं. पहिलीच त्यातली भावना जी आहे ती कौटुंबिक असुरक्षिततेची आहे. म्हणजे घरात एकटेपणाची भावना असते. जनरेशन गॅपमुळे आचार विचारांमध्ये मोठी तफावत असते. नव्या पिढीमध्ये असलेल्या तंत्रज्ञानाच्या पगड्यामुळे आपण खूप मागासलेले आहोत, अडाणी आहोत असा न्यूनगंड होतो आणि मग त्याच्यावरून वाद होतात घरामध्ये. आता जनरेशन गॅप मध्ये कसं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, सगळेजण एकमेकांना सांभाळून घ्यायचे. आता तसं होत नाहीये. त्यामुळे मग आचार, आहार, विहार याच्यामध्ये सगळ्यामध्येच जनरेशन गॅप निर्माण झालेली आहे. आणि त्याच्याच बरोबर सामाजिक माध्यमांचा पगडा जो काही आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, या सगळ्यामुळे घरातल्या रक्ताच्या नात्याशी तुटत चाललेला संवाद आणि त्यातून निर्माण होणारा विसंवाद ही एक मोठी समस्या आहे. आपण संसार उभा करून मुलांना सुखसुविधा दिल्या, पण आता मुलं आपल्यापासून दुरावत चालल्याची भावना आणि खरं तर हे दुःख आहे, हे मोठं आहे. वृद्धांच्या आणि तरुणांच्या बदललेल्या आवडीनिवडींशी जुळवून घेण्यात आपण कमी पडतो की काय, अशी एक भावना त्यांच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे एक एकटेपणाची भावना किंवा आपण कुठेतरी बाजूला पडतोय अशी एक स्थिती त्यांची निर्माण झालेली असते. आपल्या परिवाराबरोबर, आपल्या मित्रांबरोबरचा संवाद सुद्धा बराचसा कमी होतोय. त्यांच्या भेटीवरती आपल्याला काही मर्यादा येत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यामुळे येणारं नैराश्य एक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जगता येत नाही अशी खंत आहे. ही जी काही भावना आहे याच्यामध्ये उद्भवणारे शारीरिक, मानसिक आजार आणि त्या आजारांचं एक वेगळं दडपण या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर असलेलं मला जाणवत आहे. त्याच्यानंतर ही झाली कौटुंबिक समस्या. आता कौटुंबिक समस्येमध्ये परत दोन भाग आहेत की स्वतःचं जे काही कुटुंब आहे, मुलं मुली, संसार त्यांचा, हा एक भाग आहे आणि चुलत नात्यातले जी मंडळी आहेत त्यांच्याशी असलेले संपर्क, संबंध हे जे काही आहेत हे सुद्धा दुरावत चाललेले आहेत. तर त्या सगळ्याचा परिणाम या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिकतेवर होतो. दुसरी गोष्ट आहे सामाजिक असुरक्षिततेची. आपली सांपत्तिक परिस्थिती चांगली आहे, आपण वृद्धाश्रमात जाऊन समवयस्क लोकांशी आनंदाने राहावं, त्यांच्याशी सुखदुःख शेअर करावीत, अशी एक कल्पना ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असते. पण घरून होणारा विरोध किंवा समाजातून होणारा विरोध आणि त्या बाबतीत त्यांची होणारी हेटाळणी, निंदा, नालस्ती ही कधी कधी सहन करता येत नाही अशी एक वेळ आलेली असते. आणि पैसा अडका नसलेल्या वृद्धांना सुद्धा समाजाकडून अशीच टीका सहन करावी लागते, अशी एक भावना त्यांच्या मनात असते की पैसा नाही, ही एक खंत असते. आणि ह्या सगळ्या ज्या आपली मानसिकता आहे की आई वडिलांना यांनी वृद्धाश्रमात ठेवलं किंवा दुरावलं, कुटुंबापासून बाहेर काढलं, ही जी काही एक मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये जिथे जिथे वृद्धाश्रम आज चांगल्या स्थितीत आहेत तिथे त्यांना पूर्ण सेफ्टी, सिक्युरिटी, आनंद ह्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. घरी आपल्याला जेवढ्या गोष्टी काटेकोर मिळत नाहीत तेवढ्या सगळ्या गोष्टी तिथे काटेकोरपणे मिळत असतात. त्यामुळे या समस्येवरती वृद्धाश्रम हा एक चांगला पर्याय आहे. श्रोते हो, कुटुंबातील पुरुष असो वा महिला, कुटुंबाप्रती असलेली आपली जबाबदारी लीलया पेलल्यानंतर त्यांच्या उतारवयात कुटुंबांनाही त्यांच्यासाठी वेळ देणं, त्यांचा मानसन्मान राखावी अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक करत असतात.
मात्र बदलत्या काळानुरूप आनंदी कुटुंबासाठी ज्येष्ठांच्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत. याबद्दल वृद्धशास्त्राच्या अभ्यासक आणि मुंबईतल्या सोफिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनघा तेंडुलकर सांगतात. प्रचंड बदल होत आहेत आता समाजामध्ये कुटुंब पद्धतीमुळे, आणि हे जे बदल होत आहेत ते जर आपल्याला त्याचे परिणाम वाईट अर्थाने जाणवायचे नसतील तर सिनियर सिटीझननी पहिली गोष्ट ही करावी की बदल होणं आवश्यक आहे आणि करणं आवश्यक आहे. त्याची मानसिकता आणि तयारी दोन्हीही आनंदाने करावी. म्हणजे आपल्याला बदल आवश्यक आहे हे मान्य करण्यासाठी बदल करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची जर भूमिका घेतली नाही तर समाजामध्ये आपल्याला आनंद शोधता येणार नाही. तर पिढीतले जे बदल आहेत, कुटुंबातले जे बदल आहेत, त्या सर्वांचे शॉक्स आपल्याला लागू नयेत म्हणून आपण बदल करावा, म्हणून सिनियर सिटीझन्सने बदल करावा, असा एक मेसेज मला द्यायला आवडेल. आता हा बदल करताना मी पटकन काय डूज आहेत आणि काय डोंट्स आहेत, म्हणजे काय करू नका आणि काय करा, त्याचे मी पटापट भूमिका मांडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय करू नका, डोंट्स काय आहे. पहिली गोष्ट, सिनियर सिटीझन्सनी पिढीमधल्या अंतराबद्दल सतत तक्रारी करणं बंद करायला पाहिजे. आमच्या वेळी असे होते, आम्ही असे केले, आमच्यामुळे असे झाले, अशा गोष्टींची जी वाच्यता सतत केली जाते ती कॉन्शियसली आपण बंद करायला पाहिजे. दुसरं महत्वाचं, कन्झ्युमरिझम, जी हल्लीची पिढी दिसते की जी खर्च करते आहे, जी एका वेगळ्या प्रकारे सणवार करते, वाढदिवस करते, याच्याबद्दल एवढे पैसे का खर्च करता, असा कन्झ्युमरिझमला का बळी पडता, अशा प्रकारची भाषा यंग पिढीशी बोलताना वापरता कामा नये. नंबर 3, विचारल्याशिवाय सल्ले देऊ नका. कारण सल्ले आपण देतो, मग त्यांनी न ऐकण्याचं जे दुःख असतं ते काही आपल्याला पचवता येत नाही, मग आपले इगो हर्ट होतात. तेव्हा विचारलंच नाही आणि सल्ले दिलेच नाहीत तर असे सिच्युएशन उभ्याच राहणार नाहीत. तर विचारल्याशिवाय सल्ले देऊ नका. स्वप्रेम आणि स्वकर्तृत्व याच्या गोष्टी सांगू नयेत, सुरस कथा सांगू नयेत. मी तुला मोठं केलं, माझ्यामुळे हे घर बांधलं गेलं, मी इंजिनियर केलं, मी डॉक्टर केलं, हे जे आपण सर्व केलं त्याचा पाढा आपल्या पुढच्या पिढीकडे कुटुंबात बसलं असताना सारखा वाचू नये. डूज काय करावेत, आनंदी राहायचं, छंद जोपासायचे. मी तर म्हणेन गाणी म्हणायची. गाणी म्हणण्याने जे एक तादात्म्य, जो एक आनंद मिळतो, गाणी गुणगुणत राहणं हा फार चांगला धडा असतो. कुटुंबामध्ये सगळे आपण राहिलो आनंदी की सगळे आनंदी राहतात, पण तेच करत असताना स्वयंपूर्ण राहणं आवश्यक आहे. स्वयंपूर्ण आपलं संचित आपल्याकडे ठेवावं, पण निरोगी राहायचा प्रयत्न करावा. मानसिकरित्या सुदृढ राहण्याकडे आपला कल असला पाहिजे. आपण टेलिव्हिजन जो बघतो तो ज्या ज्या गोष्टींची मानसिक आपल्याला समृद्धता मिळते, शांती मिळते, असेच कार्यक्रम बघावेत. उगाच टेलिव्हिजन वरती चुकीचे कार्यक्रम बघून दुःख विकत घेऊ नयेत. अत्यंत महत्वाचा डू म्हणजे समवयस्क एक आपला समाज बनवावा. म्हणजे आपल्या कुटुंबाच्याही पलीकडे जाऊन ज्येष्ठ नागरिक संस्था, अनेक बाकीचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याबरोबर समन्वय साधून एक समवयस्कांचा समाज जर आपल्याला घडवता आला तर मग आपण ज्येष्ठ असण्याचा एक योग्य अभिमान आपल्याला मिळवता येईल. जर ज्येष्ठांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि ज्या गोष्टी मी म्हटल्या डोंट्स आहेत त्या टाळल्या तर आपल्याला समाजाचा एक आनंदी भाग म्हणून राहता येईल. श्रोते हो, आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगता यावं यासाठी ज्येष्ठांनी त्यांच्या मर्यादा ओळखून स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जीवन संघर्ष हा पूर्वीही होता आणि आजही सुरूच आहे. आपल्या कुटुंब आणि समाजाकडून असंख्य ज्येष्ठ नागरिकांप्रती सन्मान आणि आदराची भावना कायम राहावी आणि त्यांना त्यांचं उर्वरित जीवन सुसह्य पद्धतीने जगण्यासाठी कुटुंबियांसोबतच समाजातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारीनं वागायची आज नितांत गरज आहे. शेवटी या जीवनात आजचं बाळ, उद्याचा तरुण आणि त्यानंतर तो आयुष्याच्या उतारवयात वृद्धावस्था गाठणार हेच सत्य आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी.